आज आहे अनंत चतुर्थी आणि आम्ही सगळेजण निघालेलो आहोत माझ्या मोठ्या भावाला पिकअप घेण्यासाठी. कालच भेटणार होती, पण मीच म्हटलं नको आपण उद्या जाऊयात. कारण उद्याचा म्हणजे आजचा दिवस जो काही अनंत चतुर्थीचा आहे, तो खरंच खूप छान आहे. तर आजच आपण आणूया. तर आता नवीन गाडी येणार म्हटलं, तर त्याला नवीन हार हवाच की नाही. तर पहिलं तर आम्ही आलो हार घेण्यासाठी आणि त्यानंतर बाप्पांसाठी दुर्वा, फुलं घेतली आणि नंतर आम्ही निघालो शोरूमला. तर इथे आल्यानंतर जी काही प्रोसेस असते, साईन वगैरे, त्यानंतर काही डॉक्युमेंट्स तर ते चालू होतं. त्यानंतर आम्ही खाली आलो. खाली आल्यानंतर मात्र श्लोकला त्याच्या आवडतीची गाडी दिसली. ती म्हणजे थार, जी की आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच आवडते. हो, एक दिवस नक्कीच आपण घेऊयात असं सांगून त्याला आम्ही खाली उतरवलं. जी आम्हाला पिकअप घ्यायची होती तिथे आलो, तर श्लोक आणि आरुष आणि जो आहे तिसरा अल्लोक, तर त्याचं नाव आम्ही ना श्लोकच्या नावावरूनच ठेवलेलं आहे अल्लोक. तिघं जण ते छान खेळत होते आणि नवीन गाडी घेतल्यानंतर हा व्हिडिओ शूट केला नाही तर कसं चालणार? तर हा पण व्हिडिओ आम्ही शूट करून घेतला. त्यानंतर मी छान असं गाडीला ओवाळून घेतलं. मी, माझ्या मम्मीने आणि वहिनी म्हणजे अक्षदाने. त्यानंतर भावाने इथे नारळ फोडून घेतलं. त्यानंतर जी काही की हातात देतात, तर त्याबरोबर सुद्धा खूप सारे फोटोज, व्हिडिओ काढले आणि फायनली गाडी निघाली घरी येण्यासाठी. आज आहे अनंत चतुर्थी, बाप्पांना पण विसर्जन करण्यासाठी जायचं होतं. जरा घाई झाली होती, त्यामुळे आम्ही पटापट सगळ्या गोष्टी करून घेत होतो. आता गाडी घरी आल्यानंतर पुन्हा तिला एकदा छान असं ओवाळलं, कारण तिथे दिवा नव्हता. सकाळी-सकाळी मला जेवढी कामं आवरता आली, तेवढी सगळी कामं मी आवरून घेतली. पण वरणाला फोडणी आणि मिक्स भाजी बनवायची बाकी होती. घरी आल्यानंतर पटकन वरणाला फोडणी दिली, भाजी बनवून घेतली. आता ती शिजेपर्यंत म्हटलं चला बाप्पांकडे जाऊयात. सकाळी घाई असल्यामुळे दुर्वाची जुडीच बाप्पांना वाहिली होती. त्याच दुर्वा मी आता इथे सेपरेट करून घेतल्या. 11-21 वेगळ्या केल्या आणि बाप्पांना वाहून दिल्या. भाजी छान शिजली होती. त्यानंतर बाप्पांना नैवेद्य दाखवून घेतला. त्यानंतर आम्ही सुद्धा जेवणं करून घेतली. बाप्पांची छान अशी इथे आरती केली. आहोंनी बाप्पांना उचलून घेतलं आणि दोन्ही मुलं त्यांच्याजवळ लुडूबुडू करायला लागली. आमच्या हातामध्ये बाप्पांना द्या असं दोघांचंही चालू होतं. त्यानंतर आम्ही बाप्पांना सगळं घर एकदा दाखवून घेतलं. नंतर बाप्पांना घेऊन तपोवनामध्ये आलो. बापरे! इथे तर पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. इतकी सारी गर्दी होती आणि सध्या पाऊस पण पडतोय, त्यामुळे पाणी सुद्धा खूप सारं होतं. बाप्पाची ही शेवटची आरती मात्र मीच घेतली. आरती झाल्यानंतर बाप्पांना इथे आम्ही विसर्जन केलं. यावेळेस आम्ही मूर्ती जमा नाही केली. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि घर मात्र असं सुनं-सुनं झालं होतं. दररोज बाप्पांना डोळे भरून बघायचं, थोड्याशा गप्पा मारायच्या आणि नमस्कार करून झोपायच्या अशी सवय लागली होती. पण आज तसं काही नव्हतं. सगळा आनंद उत्साह निघून गेला.